मैत्रिणींनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण सोनचाफ्याच्या फुलांचा हार, वेणी किंवा कंठी कशी बनवायची ते बघणार आहोत. ही सोनचाफ्याची फुलं आहेत, ताजी आहेत. माझ्या अंगणातीलच झाडाची ही फुलं आहेत. तर शक्यतो आपण कंठी किंवा वेणी करताना ताजी फुलं वापरायची. जरी बाजारातून आणली तरीसुद्धा ती व्यवस्थित बांधून ठेवायची आणि ज्यावेळी आपण वेणी करणार आहोत त्याच वेळी ती बाजूला काढायची. तर वेणी करण्यासाठी पहिल्यांदा असा कच्चा धागा घ्यायचा. हा जो धागा आहे हा कच्चा धागा घ्यायचा. त्याचे मी 4 भाग केले. तसे हे 4 भाग केलेत आणि आपण शक्यतो पायाला बांधून वेणी करतो, पण एखाद्या वेळेस समजा देवाला वगैरे घालायचे असेल तर असं पायाला बांधून चालणार नाही, म्हणून मी इथं खुर्चीला बांधते आहे. तर असे असे 4 भाग, जेणेकरून जाड दोरा लागतो. आणि जेवढा आपण दोरा इथं बांधलेला आहे त्याच्यापेक्षा थोडासा जास्त असा आपण एक वेगळा धागा असा जोडूनच पण असा सोडायचा आहे आणि त्याची गाठ इथं शेवटी अशी बांधायची आहे. तर शेवटी असं बांधून घ्यायचं आहे. असं या 2 धाग्यांमध्ये पकडायचं आणि हा जो धागा आहे हा धागा इथून असा काढून वरती घ्यायचा आणि एकदा खालच्या बाजून असा आवळायचा आणि एकदा वरच्या बाजूने आवळायचा, म्हणजे फूल हे घट्ट बसतं. अशा आपण सगळी फुलं लावून घेऊया. ते सुंदर बनतंय बघा. हे असं हे बघा. सोनचाफ्याची फुलं अगदी नाजूक असतात, त्यामुळं त्याला हाताळताना सुद्धा काळजी घ्यावी लागते, कारण आपल्या हाताच्या स्पर्शाने सुद्धा ती फुलं काळी पडतात. शक्यतो त्याला केअरफुली हाताळायचे आहेत आणि जेवढं होईल तेवढं आपण ताज्या फुलांची वेणी करायची आहे. सुरुवातीला आपल्याला थोडंसं अवघड वाटतं, पण हळूहळू ते जमत जातं. आपल्या घरातल्या अंगणातल्या झाडाला भरपूर फुलं जर आली असतील तर तुम्ही अशा श्रावण महिन्यात मस्त अशी वेणी करून केसात घाला किंवा तुमच्या देवघरात देवाला घालू शकता. बघा किती सुंदर असा गजरा बनत आलेला आहे. आपण कोणत्याही अशा मोठ्या फुलांची, आपण जास्वंदच्या पण फुलांची अशा पद्धतीने वेणी करू शकतो. आता भाद्रपद महिन्यात ज्यावेळी गणपती येतात त्यावेळेला जास्वंदाच्या फुलांची सुद्धा अशी वेणी करून आपण गणपतीला घातली तर खूप सुंदर दिसतं. हे बघा. खूप छान अशी वेणी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही.
आपण सोडून घेऊ. आता बघा किती छान वाटते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. नंतर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.